लातूरच्या एमआयडीसी भागात असलेल्या अल्युमिनियमचे भांडे बनवणारे किंवा प्रोडक्ट बनवणाऱ्या कंपनीमध्ये आग लागलेली आहे। आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं या फॅक्टरीचं जे गोडाऊन आहे ते देखील याच ठिकाणी होतं, त्यामुळं ही आग जी आहे ती वेगाने पसरली आणि नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे। यामध्ये एक व्यक्ती जी आहे ती भाजल्याचं सांगण्यात येत आहे, तर 2 व्यक्ती ज्या आहेत त्या गंभीररित्या जखमी झालेल्या आहेत। जखमींना लातूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आलेलं आहे आणि आपण पाहू शकतो मोठं नुकसान जे आहे ते अल्युमिनियम प्रोडक्ट बनवणाऱ्या या फॅक्टरीचं झालेलं आहे। याच ठिकाणी गोडाऊन देखील होतं असं सांगण्यात येत आहे आणि या आपण जर पाहिलं तर मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। अग्निशमन दलाचे जे 2 पथकं आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि तातडीनं आग विझवण्याचं काम जे आहे ते सुरू करण्यात येत आहे। या कंपनीमध्ये आग लागल्याच्या नंतर जे अडकलेल्या व्यक्ती होत्या त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे सुखरूप आणि आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं मोठे प्रोडक्ट जे आहेत ते बनवण्याचा जे कारखाना आहे तर हे अशा पद्धतीचे प्रोडक्ट जे आहेत ते बनवण्यात येत होते आणि कसलेही सेफ्टी फीचर्स जे आहेत ते या ठिकाणी नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। ज्या वेळेला आग लागली त्यावेळेला अनेक कामगार जे आहेत ते मध्ये काम करत होते आणि आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं या फॅक्टरीमध्ये गॅस सिलेंडर्स जे आहेत जे आगीवर काही काम करण्यासाठी म्हणून जे वापरण्यात येत होते ते गॅस सिलेंडर देखील जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला असले पाहायला मिळतात। अनेक अल्युमिनियम प्रोडक्ट लाईव्ह चालू आहे। मी वार्तांकन करत असताना या फॅक्टरीचे जो कोणी मालक आहे किंवा जे यंत्रणा आहे प्रशासन आहे त्यांनी आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला, आमचा मोबाईल काढून घेतला, अनेक गोष्टी ज्या आहेत त्या लपवण्याचा हा प्रयत्न करतात। गॅस सिलेंडर जे घरगुती वापरायचे आहेत ते या फॅक्टरीमध्ये येऊन पडलेले होते, ते कशासाठी वापरत होते? सेफ्टी फीचर्स अजिबात इथे नाही आहेत आणि कामगारांचं जे काय जीवन आहे किंवा ते आरोग्याची काळजी जी आहे ती इथे घेतली जात नव्हती। आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं मोठं नुकसान जे आहे ते या फॅक्टरीचं झालेलं आहे आणि ही फॅक्टरी जी आहे अत्यंत गोपनीयरित्या चालत होती। चारी बाजूला शेड मारण्यात आलेला आहे आणि मध्ये जे आहे ते कामगार काम करत होते, त्यांच्या जीविताशी खेळ जे आहे ते एक प्रकारे या इथल्या मालकाने आणि या फॅक्टरी प्रशासनानं केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि इथे वार्तांकन करण्यापासून रोखलं जात आहे। चोरी चुपे जे आहे ते इथून माल लंपास केला जात आहे, अनेक गोष्टी इथे घडत आहेत। प्रशासनानं खरं तर कठोर कारवाई जी आहे ती या प्रशासनावर केली पाहिजे। आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं 2 ते 3 कामगार जे आहेत ते भाजलेले आहेत, गंभीररित्या जखमी झालेले आहेत आणि जीविताशी खेळ जो आहे ते या ठिकाणी चालू होता। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।